नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाईव्ह बळीराजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो आहे। आज तारीख 29 मार्च 2025 खानगाव मार्केटमध्ये आलेलो आहे भाजीपाल्याचे अपडेट देण्यासाठी। बघू शकता, आवक बघून घ्या। 3:20 झालेले, निलाव चालू झालेले। आता बाजारभाव जाणून घेऊया। कारलेले आहे, आलेले आहे। दादा कारले काय भाव गेले? गोणी घ्या आपली, गोणी द्या भाऊ। हां 400 गोणी माहिती 400 रुपये गेलेले कारले। 13 किलोचे कारले ते 400 रुपये गेलेले। 13 किलोची बॅग आहे। काय भाव गेले दादा द्राक्ष? 35 रुपये। सुधाकर आहे का? सुधाकर। ओके। आज परत दीदी आलेले। काय भाव गेले दीदी? 101। 100 टोमॅटो आहे दीदीचे बघा, 101 रुपये गेले। गेवड्याचे भाव सांगा दादा। 43 रुपये। 43 रुपये गेलेले गेवडा। क्वालिटी पाहून घ्या। कुठून आले तुम्ही? नांदुर्डी शेतकरी। भेंडी काय भाव गेली दादा? 30 रुपये किलो। 20 रुपये किलो। ओके। दादा वालाचे भाव सांगा ना। 35 रुपये। 35 रुपये गेले। कुठून आले तुम्ही? रानवड। रानवडचे शेतकरी। 35 रुपये गेलेले वाल, सुपर क्वालिटी वाल। काय भाव गेले दादा वांगे? 50 रुपये। 50 रुपये। 50 रुपये किलो गेलेले वांगे। 50 रुपये बॅग। 50 रुपये बॅग गेलेले, किलो नाही। काकडी, सुपर काकडी। काय भाव गेले दादा? 360 रुपये। तुम्ही काय करू राहिले? फोटो काढून काय करता? 10 रुपये। काय भाव गेली भेंडी? 10 रुपये हो। भेंडी 10 रुपये गेली। हां हां। कोणती क्वालिटी? राधिका आहे। थोडी लांब झाली, जास्त जाड झाली असं वाटतं। लेट खुडण्यात गेली त्याच्यामुळे झालं। हां ना, लवकर खुडायची थोडीशी। भोपळे काय भाव गेले दादा? भोपळे गेले 50 रुपये फक्त खानगाव मार्केट। 50 रुपये गेलेली। नाशिक मार्केटला जाते 125 रुपये। ओके। शिमला मिरची आलेली, बघू शकता आपण। क्वालिटी बघू। काय भाव गेले दादा? 201 रुपये गेलेले। कुठून आले तुम्ही? मरळगोईचे शेतकरी। मरळगोई बुद्रुक, खुर्द। मरळगोई खुर्द। काय भाव गेली? फ्लावर 51 रुपये गेले ना। 51 रुपये बॅग। 10 गड्डे 10 गड्डे 10 गड्डे 51 रुपये। भरपूर पैसे रुपये काढी रोपाची आहे। बरोबर आहे। आणि खर्च लागेल तिला जवळपास 5 ते 6 रुपये। एका गड्ड्याला 5 रुपये खर्च। बरोबर आहे। काम चालू करायचं आता, काही विषय नाही राहिला आता, भरपूर पैसा होऊन जाईल। युट्यूबला व्यवस्थित लाईक करा, फॉलो करा, अजून काय असेल ते करून टाका। ओके। आणि आता गाडी घ्यायचा विचार चालू आहे आमचा। वगैरे घेणार आहे आता सरकारला काय सांगणार तुमचं? नाही, सरकार काहीच विषय नाही। सरकारचं एकदम एक नंबर काम चालू आहे। हा का स्थानिक बाजारपेठेमध्ये माल वाढल्यामुळे थोडं चढ उतार आहे। सरकारचा काही विषय नाही। सरकारला विषय असा, कांदा द्राक्ष जर कमी झाले असते ना, मग त्या संदर्भात आपण बोललो असतो काहीतरी। भाजीपाल्याचा विषय कसा, स्थानिक बाजारपेठेचा विषय येतो। कसं खालीवर माल कमी जास्त जर झाला तर मग खालीवर होणार आहे। हात माल 1 महिन्याला 50 रुपये विकू शकतो, त्याचा काही बरोबर आहे। बरोबर। भाजीपाल्याचे मंदीकडून तेजी आणि तेजीकडून मंदी, हा भाजीपाल्याचा निर्णय। शुल्क वगैरे तिकडे लक्ष दिलं ना कांद्याचं, तर मग काही विषय नाही। सरकार म्हणजे कांद्याचे आणि द्राक्षाचे भाव जर चांगले असले तर बाकीचे काही हा विषय कसा स्थानिक बाजारपेठेचा आहे। बरोबर। आज काय तर उद्या 50 रुपये गड्डा विकू शकतो, याचं काही नाही। एकदम रास्त। ओके। मिरचीचे भाव सांगा। काय भाव गेली मिरची? 37 रुपये मिरची गेलेली। 37 रुपये। पपई 10 रुपये किलो। पपई गेली 10 रुपये किलो। कोबी नमस्कार, काय भाव गेली कोबी? 2 रुपये किलो। किलोवर जाते इथं कोबीला, किलोचे रेट कमीच आहे।
बारटोक वांगी काय भाव गेली? 51 रुपये बॅग. अरे बाबा लयच कमी भाव आहे. बारटोक वांगी 51 रुपये गेलेली. द्राक्ष खा ना. कोबीचे भाव सांगा फक्त आम्हाला. 1.5 रुपये किलो. वीर व्हरायटी आहे. 1.5 रुपये किलो गेलेली. नाही आपले यूट्यूब चॅनल आहे ना, लाईव्ह बळीराजा चॅनल सर्च करायचं. खानगाव भाजीपाला मार्केट जरी सर्च केलं तरी तुम्हाला येऊन जाईल ते. आणि त्याच्या सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला रोजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्ही एकदा पाहिलेलं व्हिडिओ परत तुमच्या मोबाईल येणार नाही. सबस्क्राईब केल्यानंतर अपलोड इथून केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या मिनिटाला तुम्हाला तो तुमच्या यूट्यूबच्या वॉलवर येऊन जाईल. नाना वांगे काय भाव गेले? नानाचे वांगे गेले 51 रुपये गेले. वारटोक वांगे. नानासारखे औषध कोणीच मारित नाही. नानाकडे भवर सर आहे. चला बाकी काय म्हणते नाना? आता खाली करणे. हां ओके. काय भाव गेले वाल? वाल गेला 20 रुपये किलो. भोपळे 90 रुपये गेलेले. 18 नग बॅग आहे. 18 नगाची बॅग 90 रुपये गेलेली. काय भाव गेला दादा केवढा? 40 रुपये किलो केवढा गेलेला आहे. कुठून आले तुम्ही? खानगावचे. मेथीची भाजी काय भाव गेली दादा? भाजी हो भाजी काय भाव गेली? हो भाजी काय भाव गेली? 3 रुपये गेलेली. जुडी का किलो? किलोचा रेट 3 रुपये किलो. नमस्कार. काय भाव गेले गिलके? 211. गिलके गेले 211. झेंडू शिमला मिरची 201 रुपये गेलेली. बघू शकता. काय भाव गेला गिलके? 320 रुपये गेलेले. क्वालिटी लांबी बघा एक साईज गिलके. हळद आहे. ओली हळद. बघू या क्वालिटी. 20 रुपये किलो गेलेली हळद. वालाचे भाव सांगा. 32 रुपये किलो वाल गेलेले आहे. कुठून आले? हिवरखेड्याचे शेतकरी. हिवरखेडे. सुपर क्वालिटीचे भोपळे. काय भाव गेले? 100 रुपये. आज थोडं ढगाळ वातावरण आहे. बघू शकता आपण. जे हवामान अभ्यास आहे त्यांनी 1 तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे. आपल्या सगळ्या पिकांची काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी. जसे निलाव पुढे चालले तसे मी भाव विचारतोय सर्वांना. कारले रुशान कारले काय भाव गेला दादा कारले? 450 रुपये. 425 रुपये गेलेले. 13 किलोची बॅग. एक नंबर. पावती बनवली काय माहिती नाही. पावती काय भाव गेला दादा?
₹3.25 किलो. 3.25 किलो कोथिंबीर. थोडी ना पिवळपणा आहे ना त्याच्यामुळे कमी गेली बरं का. थोडा पिवळसरपणा आहे ना त्याच्यामुळं. बायझाईम क्रॉपची फवारणी केली नव्हती त्याला. टिल्ट आणि बायझाईम क्रॉपची द्यायला पाहिजे होती त्याला फवारणी. फोन कर झाले खाली झाले. काय भाव गेला आता काकडी? 391 रुपये. 191 रुपये. 191 रुपये गेलेली काकडी. घ्या. काय भाव गेली तुमची काकडी? 240 रुपये गेली. 240 कमीच गेली. कमी गेली ना. हा ओके. जवळ आज समजा 60 रुपयानं कमी. आज कालच्या पेक्षा 60 रुपयाने कमी आज. ओके. आवक याच्यावर राहतं. आवक आहे आणि भाजीपाल्याचे भाजीपाल्याचे मार्केट खालीवर थोडंसं होत राहणार. भाजीपाल्याचं मार्केट थोडं कमी जास्त होतं. घेवडा आहे सुपर क्वालिटीची घेवडा आहे. बघून घ्या. काय भाव गेला घेवडा? 43 रुपये. ओके धन्यवाद.